आपल्यासोबत सध्या आष्टीचे आमदार जे बीड जिल्ह्यातून येतात असे सुरेश धस आहेत। सुरेश धसजी, स्वागत आहे एबीपी माझामध्ये। पालकमंत्र्यांची यादी जाहीर झालेली आहे आणि बीडचं पालकमंत्रीपद आता अजित पवारांकडे गेलेलं आहे। काय आपली पहिली प्रतिक्रिया यावर? अतिशय चांगला निर्णय झालेला आहे। आम्ही मागणी करतानाच मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्यापैकी एकानं बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं। या जिल्ह्यामध्ये इम्पार्शियली वागायच्या ऐवजी पार्शियली वागणूक जास्त झालेली आहे। लोकांच्या मध्ये प्रचंड असंतोष या ठिकाणी निर्माण झालेला आहे। हे जे प्रकरण संतोष देशमुखांचं झालेलं आहे त्या व्यतिरिक्त या जिल्ह्यामध्ये प्रचंड गुंडागर्दी, म्हणजे खेळण्यासारखे वापरले जाणारे पिस्तूल, विनाकारण लोकांच्यावरती होणारे अन्याय यांची संख्या खूप मोठी झालेली होती। याच्यामुळे प्रचंड मोठी दरी निर्माण झालेली होती। ती पुसून टाकायची असेल तर अजितदादांसारख्या माणसाची आवश्यकता होती। कारण बीड जिल्ह्याचं राजकारण, बीड जिल्हा अगदी जिल्हा परिषद लेवल पर्यंतचे कार्यकर्ते हे सगळे अजितदादांना माहीत आहेत। त्याच्यामुळे अजितदादांनी इथं येणं आमच्या सर्वांच्या दृष्टीनं योग्य होतं। जवळपास मला वाटतं 6 पैकी 4 आमदार, हे 7 आमदार आहोत आम्ही पंकजाताईंसह, त्यातले जवळपास 5 आमदार हे एका बाजूने होते की इथं स्थानिकचा पालकमंत्री नसावा, त्याऐवजी अजितदादा किंवा देवेंद्रजी या दोघांपैकी असावा। तर मुख्यमंत्री तर सगळ्याच राज्याचे पालकमंत्री असतात, म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादांना ही संधी दिलेली आहे। तुमची मागणी आता कुठेतरी पूर्ण होताना पाहायला मिळते। मागणी आमचीच होती, त्याच्यामुळे मागणी आमची मंजूर झालेली आहे, त्याचा आनंद आहे। सुरेश धसजी, धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।